तुम्हाला माहीत आहे का, महादेवाची पूजा स्वतः ब्रह्मदेव करतात असे ज्योतिर्लिंग कोणते आहे? चला तर मग जाणून घेऊया त्या ज्योतिर्लिंगाबद्दल। ते म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। खूप पुरातन काळी गौतम ऋषी त्र्यंबकेश्वर परिसरात तपश्चर्या करत होते। त्यांची पत्नी अहिल्या त्यांच्या सोबत होती। गौतम ऋषींनी एवढे पुण्य कमावले होते की इंद्रालाही हे सहन झाले नाही, म्हणून त्याने एक युक्ती केली आणि गौतम ऋषींवर गोहत्येचा आरोप केला। गौतम ऋषींनी हे पाप दूर करण्यासाठी महादेवाची तपश्चर्या केली। महादेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि ऋषींना वरदान मागण्यासाठी सांगितले। गौतम ऋषींनी माझं पाप धुवून टाकण्यासाठी गंगेचे अवतरण इथेच करा असे वरदान मागितले। त्याप्रमाणे महादेवाने गंगादेवीला विनंती केली। तेव्हापासून गंगा नदीचा उगम त्र्यंबक पर्वतावरून झाला। तेव्हा गंगादेवीने स्वतःला पृथ्वीवर स्थिर ठेवण्यासाठी नकार दिला होता। त्यानंतर महादेवाने जेथे गंगा तेथे मी आहे असे म्हटले व तेथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग रूपात वास्तव केले। त्यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेनुसार ब्रह्मदेव स्वतः त्या ज्योतिर्लिंगाची पूजा करतात असे मानले जाते। आजच्या काळात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दैनंदिन पूजेचे काम गागाभट्ट नावाच्या एका पुरोहितांच्या वंशजांकडून केले जाते, जे ब्रह्मदेवाचे वंशज असल्याचे मानले जाते।